नागपूर शहरातही विधान भवनाचं ज्यावेळेला सत्र सुरू झालं त्यावेळेला 75 झाडं तोडण्याचा महानगरपालिकेने एक सुरुवात प्रयत्न केला होता. विकासासाठी इतक्यात वृक्षतोड हा प्रकार, ग्रीन फॉरेस्ट कापण्याचा प्रकार जास्त होता. त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्ती अफॉरेस्टेशन करायचं, नवीन वृक्ष लागवड करायची, हे देखील धोरण सरकारचंच आहे. म्हणून 75 झाडं समजा कोण्या विकासाच्या योजनेच्या माध्यमातून तुटले असतील तर 750 झाडं त्याच्याऐवजी सरकार लावत आहे, हे देखील आपल्याला विचारून चालणार नाही. विकासाला जर आड ह्या कोण्या झाडामुळे येत असेल तर त्या संदर्भामध्ये योग्य त्या परवानग्या घेऊनच त्या झाडाचं तोडण्याचं काम चालू. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी वेगळ्या विदर्भाच्या गोष्टीला परत चालना दिली. वेगळ्या विदर्भासंदर्भात काय सध्या भारतीय जनता पार्टीची भूमिका ही लहान राज्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक. महसूल मंत्र्यांनी सुद्धा म्हटलंय की आम्ही या संदर्भामध्ये काम करतोय. नक्कीच अपेक्षा ही आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये योग्य त्या वेळी विदर्भाचं राज्य देखील अस्तित्वात आलं. सावनेरसाठी या विधिमंडळातनं काय मुद्दे समोर येतील आहेत, काही चांगल्या गोष्टी ज्या घडतील आहेत असं काही आहे का सध्या? औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये 6000 हेक्टरवर डिफेन्स कॉरिडॉर, खताचा प्रकल्प आणि कळमेश्वर तालुक्यामध्ये कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प हा तत्वता मान्यता मिळावी, त्याच्या माध्यमातून हजारोच्या संख्येमध्ये आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. नक्कीच याच्यावर आम्ही काम. मध्यंतरी कळमेश्वरला जी नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस तुमचं एक भाषण फारच चाललं. त्या भाषणामधल्या काही गोष्टींवरती विपक्षाने फार आक्षेप घेतलेला होता. ते म्हणाले की ते निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर जाईल. यावरती काय म्हणत नाही, आक्षेप जो घेतला तो गैरसमजूत झाला. मी म्हटलं फडकवून टाकेल झेंडा, आपण फडकवून टाकील झेंडा विकासाचा, फडकून टाकील झेंडा उन्नतीचा, फडकून टाकील झेंडा समृद्धीचा, हा माझा म्हणण्याचा उद्देश. धन्यवाद.